टेकोली गावात प्रवेश केलेल्या अशक्त गव्यावर वनविभागाच्या मदतीने उपचार। टेकोली तालुका शाहूवाडी येथे रविवारी सकाळी प्रदीप भगवान जाधव आणि वसंत भागोजी जाधव यांच्या घराजवळून गव्याने गावात प्रवेश केला। उन्हाचा त्रास आणि अशक्त असल्याने गवा त्याच ठिकाणी बसला। सदर माहिती वनविभागाला तात्काळ देण्यात आली। घटनास्थळी नागरिकांनी देखील गर्दी केली होती, तर वनविभागाची रेस्क्यू टीम देखील दाखल झाली होती। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळच्या दरम्यान गव्याने टेकोली गावात प्रवेश केला। नागरिकांचा कलकलाट आणि उन्हाचा त्रास यामुळे गवा गावापासून काही अंतरावर असलेल्या एका ओढ्यात बसला। दरम्यान सदर गवा हा अशक्त असल्याने त्याला हालचाल करता येत नसल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली, तर गव्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वृषाली सरवदे यांनी घटनास्थळी भेट देत उपचार केले। गवा गावात आल्याची माहिती समजताच ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कांबळे, माजी सरपंच शामराव पाटील, जालिंदर पाटील, श्री गुणगुडे, दिलीप पाटील, आनंदा जाधव, शामराव जाधव आदींच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे ऋषिकेश झांजुर्णे, गुरुबचन, अक्षय चौगुले, दक्षता पथकाचे सुरेश पाटील, अविनाश पाटील, तुकाराम थोरवे, शिवाजी पाटील, वनसेवक राजाराम बसरे, संतोष वाळवेकर आदी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते। आज इथे नियतक्षेत्र पणुंद्रीमध्ये टेकोली गावामध्ये वन्यप्राणी रानगवे हे विस्कळीत म्हणजे वितुरलेल्या अवस्थेमध्ये भागामध्ये आलेले आहेत। तर नागरिकांना आवाहन करण्यात येते की गवे किंवा काय कोणतेही वन्यप्राणी जर आलेत गावामध्ये तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तात्काळ वन विभागास तुम्ही संपर्क करा। आणि आता जो गवा आहे तो डिहायड्रेट झाल्यामुळे आता त्याच्यावरती आमचे पशुवैद्यकीय अधिकारी व आपले शाहूवाडीचे पशुवैद्यकीय अधिकारी असे येऊन त्याच्यावरती उपचार करून आपण पुढील कारवाई करणार आहे व तो व्यवस्थित झाल्यावरती त्यांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडणार आहे। आणि ग्रामस्थांना एक विनंती आहे की गावामध्ये कोणताही वन्यप्राणी आला, कोणत्याही अफवांना बळी न पडता वन विभागाशी तात्काळ संपर्क काढून वन विभागास तुम्ही सहकार्य करावे ही विनंती। धन्यवाद।